नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपली कृषी सेवक म्हणजेच कृषी सहाय्यक म्हणजेच सहाय्यक कृषी अधिकारी याची जाहिरात आलेली आहे. काय म्हणतो मी? जाहिरात आलेली आहे. फक्त तमाम संपूर्ण महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्रातील सगळ्या ॲग्रिकॉस लोकांना माहिती नाही. का माहिती नाही? तुम्हाला स्पून फीडिंग चालू झालेलं आहे. आम्ही टेलिग्रामला जेव्हा देत असतो तेव्हाच तुम्ही तेच सगळं वाचतात आणि बस होऊन जाते. नोटिफिकेशन कोणीही कधीही व्यवस्थित वाचत नाही. त्या स्पून फिडिंगमुळे तुम्हाला कळलंच नाही की आपली जाहिरात आलेली आहे. मग आता मी ज्या भरोश्यावर बोलतोय, महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतोय जाहिरात यायची आहेत की नाही तुम्हाला माहिती नाही, मी जाहिरात आली हे असं सांगतोय आणि सिद्ध करायला हा व्हिडिओ घेऊन येतोय. तर बघा, थोड्या वेळापूर्वीच मी ब्लड डोनेट करून आलो. हे सगळं एक शुभ काम आहे आपल्यासाठी, कारण जाहिरात आलेली आहे. जाहिरात आलेली आहे. या शुभ कामासाठी एक अर्धा एक तास झालाय, थोडंसं एक लो फील होते, तरी आपण हा व्हिडिओ घेत आहोत. तर काही विषय नाही. तर यामध्ये बघा, मी तुम्हाला काय म्हटलंय, काल जी आपली जाहिरात आलेली आहे, ती जाहिरात व्यवस्थित बघा. या जाहिरातीमध्ये ही एमपीसीची जाहिरात आहे. हे 22 जुलै दिसलंय. यामध्ये आपली तलाठी ग्राम महसूल अधिकारी हे पद आहे, दिसतंय ग्राम महसूल अधिकारी. आता बघा, हे काय म्हणतंय, 25 जूनला जी गट क ची जाहिरात आली होती, 25 जूनला जी गट क ची जाहिरात आली होती, त्या जाहिरातीमध्ये हे संपूर्ण जाहिरात जवळपास 3088 पदांची जाहिरात त्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आता बरोबर आहे, हे आपल्याला उशिरा लक्षात आलंय. ही संपूर्ण जाहिरात त्यामध्ये समाविष्ट करायला पाहिजे. का? कारण ती गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा आहेत. 5 मे 2026 ला महाराष्ट्र शासनाने अगोदर सांगितलं होतं की आपल्या सगळ्या गट क च्या जाहिराती एमपीसी कडे वर्ग करण्यात आलेले आहे. आणि एमपीसीने 5 मे 2026 रोजी एक नोटिफिकेशन देऊन जेवढे सवर्ग आहे, जेवढे पद आहे, जसं कृषी सेवक, जसं हे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, आता नाव चेंज झालंय, ग्राम महसूल अधिकारी झालंय. तसंच आपलं पण कृषी सेवक जे 3 वर्षासाठी कृषी सेवक होतं, त्याच्यानंतर कृषी सहाय्यक असं नाव होतं. आता त्याच कृषी सहाय्यकचं सहाय्यक कृषी अधिकारी असं नाव झालेलं आहे. आता गफलत करू नका. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजेच कृषी सेवक म्हणजेच कृषी सहाय्यक. ठीक आहे. तर आता ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात सगळी कुठे केली? समाविष्ट केली आपल्या 25 जूनच्या 2026च्या जाहिरातीमध्ये. 5 मेच्या परिपत्रकानुसार आपल्याला कळते गट क मध्ये कोणकोणते पद आहेत. तर मी तुम्हाला अगोदर सांगू इच्छितो की तलाठीची जाहिरात गट क मध्ये गेलेली आहे. तशीच आपली कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी ही सुद्धा जाहिरात टेक्निकलची आहे. टेक्निकलची आहे, गट क मध्येच गेलेली आहे. डन इथपर्यंत. मग हे कोणत्या भरोश्यावर म्हणतोय ते तुम्हाला दाखवतोय. हे सगळं दिसतंय, गट क चे पद आहे. हे राज्य ग्राहक तक्रार, हे सगळे इकडे विभाग आहे, इकडे पदनाम आहे. म्हणजे हे पदनाम म्हणजेच सवर्ग होय. हे सगळे पदनाम आहे. सहाय्यक अधीक्षक असो, वरिष्ठ अभिलेखापाल, आपलं तलाठी, आणि हे आता सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. विकास नसलं तरी चालते, कारण विकास मागच्या वेळेस नव्हतं. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क 254 पदांची जाहिरात. इथे बघा, महसूल व वन विभागाची ही कृषी व पदुम विभागाची, म्हणजे ही जी आहे तलाठीची जाहिरात आहे, ही सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीची जाहिरात आहे. आले लक्षात? हे इथं फक्त पदसंख्या दिलेली आहे. आता आरक्षणानुसार जो म्हणजे संपूर्ण तपशील आहे, तर तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. इथे बघा, अर्हता दिलेली आहे. इथं काय दिलेली आहे? अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता. इथं नॉन टेक्निकल दिसतंय, इथं टेक्निकल दिसतंय. नॉन टेक्निकल, इथं काय? कोणत्याही शाखेतील पदवी. इथं काय म्हणते? फक्त मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे डिग्री BFSC धारण करणे आवश्यक आहे. BFSC बघा, हे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क च पद आहे. गट क च हे आता दिलंय यांच्याकडे. काय आलंय? मागणी पत्र आलं, त्यामुळे हे दिलंय या गट क मध्ये. बरोबर आहे? इथपर्यंत बरोबर आले. तसंच तुम्ही आता जसं बघितलं सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, तसंच आपलं कृषी सेवक आहे
जे 5 मेच्या नोटिफिकेशनद्वारे एमपीसीने आपल्याला दिलेलं आहे. एमपीसीने 5 मेच्या ही नोटिफिकेशन आहे सुसूत्रीकरणाची, जे सुधारणा केलेलं आहे त्यांनी. बघा दिसतंय, हे सहाय्यक मत्स्य अधिकारी किंवा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी म्हणतात याला. दिसतंय असिस्टंट फिशरी ऑफिसर. अगोदर दिले 5 मेचं नोटिफिकेशन आहे. अगोदर तुम्ही नोटिफिकेशन बघून घ्या. सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन याच्यानुसार हे बघा 5 मेचं नोटिफिकेशन आहे. दिसते 5 मे. याच्यानुसार कोणकोणते पद या एमपीसी कडे गेलेले आहे ते सगळं नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. मी तेच तुम्हाला आता दाखवत होतो. सरळ मी त्या पेजवर घेऊन जातोय. हा दिसतंय सहाय्यक मत्स्य अधिकारी, दिसतंय सहाय्यक मत्स्य किंवा मत्स्य विकास, एवढं काही विकासाचं काही तुम्ही घेऊन पडू नका. ठीक आहे. सहाय्यक मत्स्य अधिकारी. आता बघा सहाय्यक मत्स्य अधिकारी हे पोस्ट, हे पद अनेक्सर 46 मध्ये दिलेलं आहे. 45 मध्ये सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजेच आपलं कृषी सेवक, म्हणजेच कृषी सेवक, म्हणजेच कृषी सहाय्यक, हे जे आहे म्हणजेच कृषी सहाय्यक, हे जे अनेक्सर 45 मध्ये दिलेलं आहे. याच्यासाठी त्यांनी डिप्लोमा मागितलेला आहे, याच्यासाठी डिग्री मागितलेली आहे. आता हे जे आहे याचं आपण पात्रता पण बघून घेऊ. एकच मिनिट थांबा. याची जी पात्रता आहे ते पण बघून घेऊ आपण, तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जातील. तुम्ही हे जे आहेत ना व्यवस्थित वाचत नाही, तुम्हाला स्पून फीडिंग चालू आहे. आम्हीच तुम्हाला स्पून फीडिंग करत असतो. आम्ही हे सगळं वाचत असतो, विश्लेषण करतोय आणि या टेलिग्रामला टाकतोय. तेच तुम्ही वाचता आणि बस झालं तेवढंच, बाकी तुमच्या ज्यानं काहीच करत नाही तुम्ही. त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. त्यामुळेच आम्ही पण आम्हाला पण माहित नव्हतं. आजच मी विश्लेषण केलं, त्यानुसार सांगतोय तुम्हाला. बघा हे बघा, हे आपलं कृषी व पदुम विभाग, कृषी व पशुसंवर्धन व ते पदुम विभाग जे म्हणतो आपण ते दिसतंय ना तुम्हाला. तर बघा कृषी व पदुम विभाग जे आहे त्या अंतर्गत आपलं सहाय्यक कृषी अधिकारी पण आहे. हे कशा आहे सहाय्यक कृषी अधिकारी, आणि याचा सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचा यांनी डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर ही पात्रता मागितलेली आहे. बरोबर. आता पुढे 46 मध्ये हे जे आता परत आपलं कृषी व पदुम विभाग आहे, यामध्ये सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी आहे, जी आता जाहिरात आलेली आहे. BFSC ऍटलिस्ट सेकंड क्लासमध्ये त्यांनी पदवी केलेली पाहिजे, हीच ती जाहिरात आहे. हेच पशु आपलं कृषी व पदुम विभाग आहे, त्या अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे. समजलं म्हणजे काय याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की एमपीसी कडे जेवढे मागणी पत्र गेलेले आहे, ज्या ज्या पदाचे मागणी पत्र गेलेले आहे, त्या त्या पदाची जाहिरात एमपीसी कुठं टाकत आहे? गट क मध्ये. कशावरून बघून घ्या. डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे गट क मध्ये टाकत आहो म्हणून. डायरेक्टच आहे. हे सगळं गट क च आहे. हे जेवढी लिस्ट दिसतंय तुम्हाला हे गट क ची आहे. हे सगळे गट क मध्ये जातील. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर सगळं दिलेलं आहे. 25 जूनची जाहिरात मध्ये यांनी हे सगळं ऑफलाईनची परीक्षा आहे त्यामध्ये टाकलेलं आहे. आता ही जाहिरात त्यामध्ये गेलेली आहे. तर हे कशावरून सांगतोय तर बघा, आता ही जाहिरात त्यामध्ये गेलेली आहे आणि अजून यामध्ये काही पदसंख्या, काही सवर्ग ऍड होऊ शकते. उपरोक्त तक्त्यातील सवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय पदांचा तपशील म्हणजे आरक्षणानुसार जे राखणार राहतील ते शासनाकडून सुधारित, अतिरिक्त, स्वतंत्र, सुधारितही राहू शकते, अतिरिक्तही राहू शकते, स्वतंत्रही राहू शकते. मागणी पत्राद्वारे प्राप्त नवीन सवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी आजपर्यंत जसं चालू तसंच पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रिकाद्वारे करण्यात येईल. म्हणजे यामध्ये अजून या पदसंख्यामध्ये सुद्धा ऍड होऊ शकते आणि यामध्ये अजून आपले नवीन सवर्ग सुद्धा जोडू शकते. आता सवर्गच दाखवतो तुम्हाला. मागणी पत्राद्वारे प्राप्त नवीन सवर्गातील हे नवीन सवर्गातील पदांचा समावेश, हे काय आहे? हे सगळे पद आहे. या पदांचा समावेश, नवीन पदांचा समावेश यामध्ये, हे सगळे नवीन सवर्गातील पद यामध्ये गट क मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी 25 जूनला आलेली होती, आता त्याचा पेपर किती 5 ऑक्टोबरला आहे, त्याच गट क मध्ये हे सगळे टाकणार आहे. आपली कृषी सेवक सुद्धा त्यामध्येच गेलेली आहे असं समजायला काही हरकत नाही, कारण त्यांनी दिलेलंच आहे. काय दिलेलं आहे त्यांनी? पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी
पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी तो संवर्ग ऍड केला जातील, जेवढ्या याचे मागणी पत्र येतील तेवढं तो संवर्ग ऍड केला जातील. अजून एक वाक्य आहे, ते पुन्हा वाचून घ्या, नंतर तुम्हाला तिथं दणकाच बसेल. हे चमत्कार नाही, हे म्हणजे अचानक आलेलं काय म्हणता येईल, ढगफुटी आहे. ढगफुटी, भूकंप नाही, हे ढगफुटी आहे. आपण भूकंप म्हटलंय पण हे ढगफुटी आहे. बघा, आता उमेदवारांनी पूर्व परीक्षा करता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे पदसंख्या म्हणजे काय, तलाठीची 239 आहे तर 250, 1, 2, 3 अशी पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे. बघा इथं काय म्हणते, संवर्गाचा समावेश नसल्यामुळे. हे व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला संवर्ग दाखवला ना, सहाय्यक कृषी अधिकारीचा. संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची, कारण आपल्याला काय वाटतंय की आपला सहाय्यक कृषी अधिकारी नाही त्यामध्ये, मी कशाला अर्ज करू असं आपल्याला वाटेल. परंतु हे काय म्हणते, अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे ह्या गट क च्या जाहिरातीमध्ये पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. स्पष्ट म्हणतंय. हेच सांगायचंय मला तुम्हाला की गट क मध्ये, याच संयुक्त पूर्व परीक्षा गट क मध्ये आपली सहाय्यक कृषी अधिकारी गेलेली आहे आणि त्याचा संवर्ग कधी पण ऍड होऊ शकते आणि आपली जाहिरात त्यामध्ये समाविष्ट झालेली आहे असा एक नोटिफिकेशन येऊ शकते. म्हणजे कशाचं, पदसंख्येचं नोटिफिकेशन येऊ शकते, पदसंख्येचं. मग कधी येतील तर बघा, आता आपला नवीन आकृतीबंध वित्त विभागाकडे गेला होता, तो परत रिटर्न कृषी विभागाकडे आलेला आहे. त्यासंबंधी चर्चा चालू आहे. नवीन आकृतीबंध जर मंजूर झाला तर 3000+ जागेची जाहिरात मागणी पत्र एमपीसी कडे जातील, एमपीसी नोटिफिकेशन देईल सरळ. हे झालं नवीन आकृतीबंधासंबंधी. आता 1-2 महिन्यामध्ये ते सगळं मंजूर होऊन जाईल अशी अपेक्षा आहे. तशी ते प्रोसेसच आहे. ठीक आहे. आता नवीन आकृतीबंध जर मंजूर नाही झाला तर जुन्या आकृतीबंधानुसार जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्या सगळ्या जागेचं मागणी पत्र कृषी विभाग एमपीसी कडे देऊन देतील आणि एमपीसी असं नोटिफिकेशन तुम्हाला देऊन देतील पुढच्या 1 महिन्यामध्ये कधी पण. हे बघा, पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी कधी पण देऊ शकते. ते काय म्हणताय, पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी, मागच्याच्यात बघितला, पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी कधी पण नवीन संवर्ग ऍड करू शकते असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मी हे सगळं तुम्हाला ते टेलिग्रामवर समजू शकत नव्हतो, त्यामुळे हे व्हिडिओ घेण्यात आलेला आहे. समजले आता काय, 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे. तुम्ही 5 ऑगस्ट पर्यंत सर्वांनी फॉर्म भरा, सर्वांनी. हेच पशुधन पर्यवेक्षकला लागू पडते. तुमच्या मित्रांना सांगून द्या. हीच जाहिरात आहे आपल्याला स्पून फिडिंग असल्यामुळे जोपर्यंत कोणी विश्लेषण करून देत नाही तोपर्यंत तुम्हाला समजतच नाही. आता मग याचा अभ्यासक्रम कसा आहे सर, आमचं तर टेक्निकल आहे, कृषी संयुक्त टेक्निकल आहे ना आपलं. मग याचा अभ्यासक्रम कसा आहे, मग पूर्व राहतील का मेन्स राहतील, आता ते सगळं तुम्हाला सांगतो. आता पूर्व राहतील की मेन्स राहतील ते सगळं तुम्हाला सांगतोय. एकच मिनिट. ही आपली कृषी सेवकची गॅरंटीवाली बॅच आहे. पोस्टर वॉच करायचं, ज्यांना वाटते गॅरंटी दिलेली आहे, ज्यांना वाटते त्यांनी बाय करण्याची तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आवश्यकता ठरवा. ठीक आहे. आधी पॉज करायचं, नंबर दिलेला आहे. अजून या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही काही म्हणजे काय वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. इथे नंबर वगैरे दिलेला आहे, तुम्ही कॉल करून अधिकची माहिती विचारू शकता. ठीक आहे. गॅरंटी दिलेली आहे. तर बघा, आता मी तुम्हाला सांगणार आहोत की पूर्व राहतील की मेन्स राहतील, पूर्व राहतील की सरळ सेवा राहतील, एकच परीक्षा. तर बघा, हे गट क ची संयुक्त पूर्व परीक्षेची योजना आहे, परीक्षा पद्धती आहे मित्रांनो. हीच परीक्षा पद्धती आपल्याला पण लागू पडलेली आहे. या परीक्षा योजनानुसार संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 100 गुणांची 100 प्रश्न असलेली 100 गुणांची पदवी लेवलची मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये असलेली 1 तासाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू असलेली परीक्षा होणार आहे. आतापर्यंत जशी होत आहे एमसीक्यू लेवलची गट क ची परीक्षा, तशीच
इथे तुमचा टेक्निकलचा काही इन्व्हॉल्वमेंट नाही. ठीक आहे. इथं याचा मग अभ्यासक्रम काय, याचं 25% म्हणजे 1/4 एवढे गुण म्हणजे मायनस गुण इथे वजा केले जातील. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे इथे. काय नकारात्मक गुणात्मक पद्धती आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. अजून तुमचं ते पण सॉल्व्ह झालंय. आता याचा अभ्यासक्रम काय आहे, तर हा सगळा अभ्यासक्रम आहे. याचा आपण संपूर्ण व्हिडिओ अजून एक व्हिडिओ घेणार आहोत. यामध्ये सामान्य क्षमता चाचणी आहे, इतिहास, भूगोल, अजून अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, हे सगळं 100 प्रश्नाला येणार आहेत. ठीक आहे. आता हे झालं तुमची पूर्व परीक्षा. मग आता पूर्व झाल्यानंतर पूर्व हे अशा पद्धतीची राहतील, कृषी सेवकचा वेगळा कट ऑफ लागेल, अशा पद्धतीची राहतील. आणि तुमची मेन्स जी आहे, तर मेन्स बघून घ्या. हा, आता जे तुमचे मेन्स राहणार आहे तर ते व्यवस्थित बघा अगोदर. हा, आता अगोदर तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे तुमची मेन्स कशी राहतील, सगळं व्यवस्थित सांगतोय बघा. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षण पद वगळून अन्य पदाकरिता, काय म्हणते, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद वगळून अन्य पदांकरिता हा सगळा अभ्यासक्रम आहे गट क च्या. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे पद टेक्निकलचं पद आहे मित्रांनो, टेक्निकलचं तांत्रिकचं पद आहे, त्यामुळे याला हा अभ्यासक्रम लागू पडत नाही. मग आता जे AMVI ला म्हणजे हे जे आहेत ना आपलं असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर पोस्ट, हे जे AMVI ला जो अभ्यासक्रम आहे टेक्निकलचा, जेवढे प्रश्न येतात, जेवढे मार्क्स असतात, फक्त अभ्यासक्रम नाही, तो स्वरूप, जेवढे प्रश्न 150 प्रश्न 300 मार्क, ते सगळं आपल्या टेक्निकलला पण लागू राहतील. ठीक आहे. तर आता सांगतो 1 मिनिट. आता मराठी इंग्रजी पेपर 1 हे सगळं तलाठीला लागू आहे. 200 गुणांचे 2 पेपर, 400 गुण, सगळं तलाठी. ग्रुप सी मध्ये जेवढे नॉन टेक्निकलचे पद आहेत त्या सगळ्या पदाला हे लागू आहे. नॉन टेक्निकलचे म्हणतोय, हे मेन्स मध्ये राहतील. मराठी इंग्रजी 50-50 प्रश्न आणि सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी 100 प्रश्न. हे कृषी सेवकला नाही, म्हणजे तलाठी, क्लर्क, अजून जे पद आहे इतर पद नॉन टेक्निकलचे, त्या सगळ्या पदाला ही अशा पद्धतीचं मेन्स राहतील. ठीक आहे. अशा पद्धतीचे हे मेन्स राहतील. आणि जे टेक्निकल आहेत त्यासाठी मग कशा पद्धतीचं राहतील, कशा पद्धतीचं आपलं मेन्स राहतील, तर ते बघा. तुम्ही तिथं 2 पेपर बघितले, 400 मार्काला बघितले 2 पेपर, जे नॉन टेक्निकल वाले आहेत त्यांच्यासाठी. आता जे टेक्निकल वाले आहेत त्यांच्यासाठी मग कसा पेपर राहणार, जे टेक्निकल वाले आहेत त्यांच्यासाठी असा पेपर राहणार मित्रांनो. याचा कृषी सहाय्यकचा म्हणजेच सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजेच कृषी सेवकचा जो अभ्यासक्रम आहे तो अजून येणारच आहे आपला, किंवा आता जो कृषी विभागाने दिलेला तोच अभ्यासक्रम आहे, परंतु अजून एकदा MPSCने नोटिफिकेशन देऊन तो अभ्यासक्रम म्हणजे परत नोटिफिकेशन देऊन त्यांनी द्यायला पाहिजेत असं मला वाटतंय. जर त्यांनी तसं नाही केलं तर जो अभ्यासक्रम जुना असेल तोच अभ्यासक्रम लागू पडेल. ठीक आहे. तर बघा, म्हणजे देईलच असं अजिबात नाही, तर ते दिलं तर तो आपण मानायचा, नाही दिलं तर जो जुना आहे तोच अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. तर बघा, आता हे जे आहे आपलं AMVI हे जे पद आहे तर ते टेक्निकलचं ग्रुप सी चं पद आहे. अशाच पद्धतीचं हीच संपूर्ण परीक्षा योजना आपल्यासाठी लागू आहे. इथं राहतील आपलं म्हणजे कृषी विषय, इथं कृषी विषय राहतील. या कृषी विषयामध्ये विविध विषयातील पदविके समान म्हणजे डिप्लोमा समान दर्जा राहतील. या प्रश्नपत्रिकेचा डिप्लोमा समान. माध्यम इंग्रजी आहे तर इथं बायलँग्वेज राहू शकते, इथं बायलँग्वेज राहतील. बायलँग्वेज म्हणजे काय, मराठी प्लस इंग्लिश. इथं प्रश्नसंख्या 150 आहेत, आपली प्रश्नसंख्या 150च राहू शकते. एकच पेपर राहतील, गुण 300 राहतील, 1.5 तास राहतील. MCQ पॅटर्न म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पॅटर्न राहतील. ठीक आहे. म्हणजे 150 प्रश्न 300 मार्क, 300 मार्काचा हा पेपर 2 राहतील फक्त टेक्निकलला. म्हणजे ऍग्रिकल्चर आपलं जवळपास 150 प्रश्न 300 मार्काला असं राहतील. काय सांगतोय, असं राहतील. ठीक आहे. आता इथपर्यंत तुमचं बरोबर आहे. म्हणजे अभ्यासक्रम काय असेल हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. आता बघा, हे मेन्सला राहतील, टेक्निकल मेन्सला राहतील. आणि नॉन टेक्निकलचा जे पाठ दाखवला अगोदर पूर्वपरीक्षेला, तशीच पूर्वपरीक्षा आपल्याला राहतील 5 ऑक्टोबरची. आता हे झालं. मग सर आता फॉर्म भरायचे, मग ते तिथं आपली पात्रता टाकावं लागेल. हो, मी तुम्हाला खूप दिवसापासून म्हणतोय आपली प्रोफाईल अपडेट करा. त्यांनी नोटिफिकेशन मध्ये म्हटलेलं आहे, तेच वाचून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रोफाईल अपडेट करायची आहे. त्या प्रोफाईल मध्ये ज्यांचा डिप्लोमा झाला असेल त्यांनी डिप्लोमा ऍड करायचा, ज्यांची डिग्री झाली असेल त्यांनी डिग्री ऍड करायची.
PG MSc काय जे झालं असेल ते सगळं तुमची पात्रता ऍड करा. ठीक आहे. त्यानुसार असंच नोटिफिकेशन जसं तलाठीचं दिलं तसंच नोटिफिकेशन आपल्या सहाय्यक कृषी अधिकारीचं आणि इतर पदाचं जसं पशुधन पर्यवेक्षक आहे त्याचं सुद्धा नोटिफिकेशन येतील जागेचं. ठीक आहे. आणि याचं जे अजून आहे म्हणजे काय अजून जागेमध्ये वाढ किंवा मग हे ते सगळं हे बघा कधीपर्यंत येणार आहे ते, तर पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी जर सहाय्यक कृषी अधिकारी आलं तर तसं येऊ शकते, पण तसं यायला नाही पाहिजे कारण ते टेक्निकलचं आहे, खूप गोंधळ होऊन जाईल. मला वाटतं पूर्व परीक्षेच्या अगोदरच हे जसं तलाठीत आलं तसंच नोटिफिकेशन आपलं येऊन जातील. ठीक आहे. इथपर्यंत बरोबर आहे. अजून तुम्हाला काही कमेंट असेल प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, विचारा. तुम्हाला नंबर दिलेला आहे आपला, त्या पोस्टरवर नंबर आहे, तिथे व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. बॅचचं जे पोस्टर दाखवलं तिथेच. ठीक आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईक कमेंट काय करायचं, आवडलं असेल वाटलं विश्लेषण तर करा लाईक. ठीक आहे. थांबतो आता. धन्यवाद.